तर नमस्कार मित्रांनो, जसं आपण काल बघितलं होतं आय व्ही कॅन्युलेशन प्रोसिजर काय असते ते. तर आज बघणार आहोत आपण की त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय असणार ते. लोकल कॉम्प्लिकेशन्समध्ये इन्फिल्ट्रेशन म्हणतो आपण. इन्फिल्ट्रेशन म्हणजे जसं की आपण आय व्ही फ्लुइड्स आय व्ही कॅन्युलाच्या थ्रू पास करणार, बट ते सराउंडिंग टिश्यूजमध्ये जर ॲक्युमुलेट झालं तर इन्फिल्ट्रेशन होणार. एक्स्ट्राव्हायसेशनमध्ये काय असतं तर वेसिकल सबस्टन्सेस, म्हणजे जर समजा आपण एखादं अँटीबायोटिक पुश केलं आय व्ही कॅन्युलाच्या थ्रू आणि जर तिथे रिॲक्शन किंवा ते सराउंडिंग टिश्यूजमध्ये ॲक्युमुलेट झालं तर ते एक्स्ट्राव्हायसेशन असणार. म्हणजे वेसिकल सबस्टन्सचं जर ॲक्युमुलेशन झालं तर ते एक्स्ट्राव्हायसेशन येईल. फ्लेबायटिस म्हणजे काय, तर इथं आता आपल्याला हे जे फ्लेबायटिस आहे ते म्हणजे आपली व्हेनचं जे आहे ते इन्फ्लमेशन होऊ शकतं. तर याचे दोन टाईप्स असू शकतात, केमिकल आणि मेकॅनिकल. केमिकल म्हणजे कसं, जर सपोज टू बी समजा आपल्याला असं झालं की हायपरटॉनिक किंवा हायपोटॉनिक सिच्युएशन्स निर्माण झाल्या, म्हणजे कसं ऑस्मोलॅरिटी जर समजा प्लाझ्माची आणि तिथल्या फ्लुइडची, ऑस्मोलॅरिटी म्हणजे ती कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, सोल्यूटच्या प्रोपोर्शनल असते. आणि ती जर हायपोटॉनिक किंवा हायपरटॉनिक सिच्युएशन्स निर्माण झाली तर तिथे त्यामुळे जर फ्लेबायटिस झालं किंवा व्हेनचं इन्फ्लमेशन झालं तर ते असतं केमिकल. आणि मेकॅनिकल म्हणजे ट्रॉमॅटिक इंजुरी झाली आणि त्यामुळे जर झालं तर ते मेकॅनिकल फ्लेबायटिस म्हणतो आपण. आणि हे कसं ॲसेस करतो आपण, तर VIP स्कोअरद्वारे आपण फ्लेबायटिस ॲसेस करत असतो. त्यानंतर थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणजे प्लेटलेटच्या रिलेटेड कसं, थ्रोम्बस म्हणजे थ्रोम्बस फॉर्म होणार आणि त्यानंतर त्याला व्हेनचं इन्फ्लमेशन होणार. कारण की आपण आय व्ही कॅन्युलेशन करतो, ठीक आहे. तर आय व्ही कॅन्युलेशन केल्यानंतर तिथं सपोज टू बी एखादी व्हेन रप्चर झाली, व्हेनची वॉल, आणि ते थ्रोम्बस फॉर्म झालं, तर ते त्याच्यामुळे जर फ्लेबायटिस निर्माण झाला तर ते थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणजे व्हेनमध्ये इन्फ्लमेशन. त्यानंतर होईल हिमॅटोमा लोकल इन्फेक्शन्स आणि सेल्युलायटिस हे एक्झाम्पल आहे लोकल इन्फेक्शन्सचं. तर इकडे बघूया आता सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्समध्ये काय असतं, तर सेप्टिसेमिया म्हणजे इन्फेक्शन्स पण होऊ शकतं. त्यानंतर एअर इम्बॉलिझम म्हणजे मोर दॅन 10 cc जर आपण फ्लश केला एअर तर एअर इम्बॉलिझम होऊ शकतो पेशंट्सला. सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्समध्ये येईल फ्लूइड ओव्हरलोड. म्हणजे आता फ्लूइड ओव्हरलोड म्हणजे एकदाच जर समजा 500 ml किंवा 1 लिटरपेक्षा जास्त फ्लूइड आपण पेशंट्समध्ये जर ट्रान्समिट केलं किंवा ट्रान्सफ्यूज केलं तर त्याच्या हार्टवरती लोड येणार की हार्टला एवढं फ्लूइड आणि हार्ट अनेबल टू पंप दॅट मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फ्लूइड. आणि मग ते हार्टनं जर प्रॉपरली फ्लूइड पंप नाही केलं तर त्यामुळे काय होणार, लंग्समध्ये जे आहे लंग्समध्ये बॅकफ्लो होणार आणि बॅकफ्लो झाल्यामुळं पल्मोनरी इडिमा सुद्धा होऊ शकतो. जसं की आपण लास्टला लिहिलं आहे पल्मोनरी इडिमा. ॲलर्जिक रिॲक्शन सुद्धा होऊ शकतात आपण जेव्हा आय व्ही इन्फ्युजन करतो तेव्हा. त्यानंतर स्पीड शॉक म्हणजे स्पीडली जर आपण फ्लश केलं, आता बघतो आपण की काही पेशंट्सला जर सिफ्रो जे ड्रग आहे सध्या, जे जर आपण फास्टली फ्लश केलं किंवा पुश केलं तर त्यांना रिॲक्शन्स प्रोड्यूस होऊ शकतात, तर ते स्पीड शॉकमध्ये येतं. त्यानंतर कॅप्सी म्हणजे सेंट्रल लाईन नाही, इथे कॅप्सीमध्ये कॅथेटर असोसिएटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन होऊ शकतं पेशंट्समध्ये. तर हे सगळे झाले लोकल कॉम्प्लिकेशन्स, सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्स. तर मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मिळूया एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. थँक्यू. तर जसं की आपण बघितलं होतं लोकल कॉम्प्लिकेशन्समध्ये फर्स्ट आपली इन्फिल्ट्रेशन आहे. आता थोडं डिटेल बघूया. इन्फिल्ट्रेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲक्सिडेंटल लिकेज ऑफ नॉन वेसिकंट फ्लूइड म्हणजे आय फ्लूइड इन्फिल्ट्रेशन इंटू द सराउंडिंग स्पेस. आय फ्लूइडचं जर ॲक्सिडेंटल लिकेज झालं इथून तर ते इन्फिल्ट्रेशन होणार सराउंडिंग टिश्यूजमध्ये. सपोज टू बी आपला आय व्ही कॅन्युला आहे, ही आपली व्हेन आहे, तिथं एखादं कॅथ लावलेलं आहे, काही जर नसतं ते लिकेज झालं आणि तिथून जर आपलं आय फ्लूइड सराउंडिंग टिश्यूजमध्ये ॲक्युमुलेट झालं तर ते इन्फिल्ट्रेशन असणार आहे. स्वेलिंग एट साईट, पेन ऑर डिस्कम्फर्ट, कूल स्किन, पुअर फ्लोरिड, हे सगळे साईन सिम्पटम झाले. याचे कॉजेस काय, कॅन्युलर डिस्लॉजमेंट असेल, व्हेन रप्चर असेल, पुअर फिक्सेशन असेल, हे होते. आता एक्स्ट्राव्हायसेशनमध्ये काय होईल, लिकेज ऑफ वेसिकल ड्रग्स, एक्झाम्पल किमोथेरपी इंटू द टिश्यूज. म्हणजे वेसिकल ड्रग जे पण असतील त्याच्यामुळे एक्स्ट्राव्हायसेशन होणार आहे. म्हणजे एक्स्ट्राव्हायसेशन म्हणजे किमोथेरपीचे ड्रग्ज जर असतील ते जर सराउंडिंग टिश्यूजमध्ये ॲक्युमुलेट झाले तर त्याच्यामुळे एक्स्ट्राव्हायसेशन होईल. आता याच्यात पण साईन सिम्पटम्स आहे, सिव्हिअर पेन, ब्लिस्टरिंग आहे, टिश्यू नेक्रोसिस आहे, स्किन डिस्कलरेशन आहे, हे सगळे येतील. मॅनेजमेंट काय असेल, स्टॉप इन्फ्युजन इमिडिएटली, डो नॉट फ्लश द लाईन, इन्फॉर्म डॉक्टर, ॲडमिनिस्टर द अँटीडोट इफ प्रिस्क्राईब. हे झालं आपलं इन्फिल्ट्रेशन एक्स्ट्राव्हायसेशन. आता पुढचं फ्लेबायटिस लगेच बघूयात.
तर आपण मागच्या भागामध्ये बघितलं की इन्फिल्ट्रेशन आणि एक्स्ट्राव्हिजेशनचा डिफरन्स काय असतं ते. आता कंटिन्यू आपण फ्लेबायटिस बघणार आहेत. तर फ्लेबायटिसमध्ये काय इन्फ्लमेशन ऑफ वेन्स आहे. याच्यामध्ये 3 टाईप्स असतात, मेकॅनिकल, केमिकल आणि बॅक्टेरियल. मेकॅनिकल म्हणजे आपण आता लार्ज कॅन्युलाची साईज यूज केली आणि त्याच्यामुळे जर इंजुरी झाली किंवा इन्फ्लमेशन ऑफ वेन्स कॉज झालं तर ते मेकॅनिकल. केमिकलमध्ये इरिटेंट ड्रग्ज यूज केले आणि त्याच्यामुळे फ्लेबायटिस झालं तर ते फ्लेबायटिसमध्ये केमिकल फ्लेबायटिस किंवा केमिकल फ्लेबायटिस होणार, किंवा हायपोटॉनिक किंवा हायपोटॉनिक सिच्युएशन्स प्रोड्यूस झाल्यामुळे पण होऊ शकतं. बॅक्टेरियल फ्लेबायटिस पुअर सेप्सिस कंडिशनमुळे पण होऊ शकतं. पुअर सेप्टिक म्हणजे असेप्टिक सिच्युएशन कंडिशन मेंटेन नाही केली त्यामुळे ते होणार. आता साईन सिम्पटम्स काय असणार, रेडनेस, पेन, वार्मथ असणार. तेच आपण इन्फिल्ट्रेशनमध्ये काय सांगितलं होतं, इथं कूल असणार. इन्फिल्ट्रेशनमध्ये काय म्हणलं होतं, इथे कूल. कुठे इन्फिल्ट्रेशनमध्ये हे कंपॅरिझन मी लक्षात ठेवलं. MCQला हेच होतं की वार्मथ कुठे फ्लेबायटिसमध्ये आहे. तसंच पाल्पेट कॉर्ड लाईक वेन हे फ्लेबायटिसमध्येच असणार आहे. ऑब्विसली आपलं वेन आहे, वेनमध्ये जर सपोज टू बी आपल्याला हे जर मेकॅनिकल म्हणलं, कॅन्युलामुळे इंजुरी झाली आणि इथं जर इन्फ्लमेशन झालं वेनचं तर ऑब्विसली आपल्याला कसं इथं वार्मथ होणार आहे, कारण की इथं टिश्यू एक्स्ट्रा ग्रोथ होणार, इथं इन्फेक्शन होणार, त्यामुळे इथं वार्मथ फील होणार आहे. आणि पाल्पेबल कॉर्ड लाईक वेन का होणार आहे, कारण की इथं इन्फ्लमेशन झालेलं आहे वेन्सच्या वॉल्सचं, ब्लड व्हेस्क्युलर वॉल्सचं. त्यामुळं मॅनेजमेंट काय असणार आहे, रिमूव्ह करा कॅन्युला, पहिले वॉर्म कॉम्प्रेशन्स द्या आणि मग एनाल्जेसिक्स देऊन टाका, त्यामुळं जे फ्लेबायटिस झालेली आहे ते कमी होऊन जाईल. आता थर्मोफ्लेबायटिस सेम, फ्लेबायटिस विथ क्लॉट फॉर्मेशन. थ्रोम्बस म्हणजे काय, थ्रोम्बस म्हणजे क्लॉट, तर फ्लेबायटिस विथ क्लॉट फॉर्मेशन. फ्लेबायटिस काय, वेन्सच्या वॉल्समध्ये इन्फ्लमेशन होणं. इट कॅन लीड टू द इम्बोलिझम इफ डिस्लॉजमेंट ऑकर. म्हणजे जर सुद्धा बेसिकली पहिले जर आपण जो क्लॉट आहे तो जर प्रॉपरली हे नाही झाला, आपण ट्रीट नाही केला, तर त्याचं जर डिस्क्लोजमेंट झालं तर तो इम्बोलिझम म्हणजे आता वेन्समध्ये हा थ्रोम्बस फॉर्म झालेला आहे. का फॉर्म झाला, कारण की पहिली इंजुरी झाली, ब्लड वेसल्स नाही तर इंजुरी होऊ नये किंवा एक्स्ट्रा ब्लड जाऊ नये म्हणून इथं एक थ्रोम्बस फॉर्म केलं आणि खूप जास्त प्रेशरने जर ब्लड आलं आणि हे जर थ्रोम्बस निघून गेला इथून आणि हा जर दुसऱ्या सिस्टीममध्ये जर फ्लो व्हायला लागला, परत आला वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये जायला लागला, तर हाच काय कन्वर्ट होतो इम्बोलिझममध्ये, इम्बोलसमध्ये. नेक्स्ट आहे हिमॅटोमा. ओके, हिमॅटोमा म्हणजे ब्लड लिकेज इन टू द टिश्यूज. आपण फ्लूइड बघितलं होतं, फ्लूइड जर आय फ्लूइड जर झालं तर इन्फिल्ट्रेशन, जर ड्रग झाले किंवा वेसिकल ड्रग जर झाले तर त्याच्यात एक्स्ट्राव्हिजेशन, त्यानंतर फ्लेबायटिस, त्यानंतर आता हिमॅटोमा सेम. ब्लड जर आपल्या लिकेज झालं सराउंडिंग टिश्यूजमध्ये तर ते असणार हिमॅटोमा. आणि इन्फेक्शन्समध्ये काय होतं, इन्फेक्शनमध्ये आपल्याला ह्याच्यात आपल्याला ब्रुजिंग, स्वेलिंग, पेन बघायला मिळते हिमॅटोमामध्ये. आणि अप्लाय प्रेशर कोल्ड कॉम्प्रेसेस अप्लाय करणार, हे आपलं मॅनेजमेंट असणार हिमॅटोमाचं. आता बघू इन्फेक्शन का होणार, तर पुअर हँड हायजीन असल्यामुळं किंवा कॅन्युलाचा रियूज केल्यामुळं, खूप दिवसाचा एकच कॅन्युला आहे, प्रोलॉंग यूज ऑफ कॅन्युला आहे. त्याच्यामध्ये काल एक प्रश्न विचारला होता मी, त्याच्यामध्ये सांगितलं होतं कॅन्युला किती वेळ ठेवायला पाहिजे, तर NABHच्या गाईडलाईननुसार अगोदर 72 आवर्स होता. 72 आवर्समध्ये आपण 48 to 72 आवर्समध्ये रिमूव्ह करायला पाहिजे. आणि जर पॉसिबल नसेल तर आत्ताच्या NABHच्या नवीन गाईडलाईननुसार असं आहे की जेव्हा खराब होईल तेव्हा रिमूव्ह केलं तरी चालेल. तर मेंटेन स्ट्रिक्ट असेप्टिक टेक्निक आणि रेग्युलर साईट इन्स्पेक्शन हे मॅनेजमेंट आहे याचं. तर बोर्ड पूर्ण भरलेलं आहे. आता लगेच आपण एकदा लास्टचं सिस्टमॅटिक कॉम्प्लिकेशन्स आहेत ते लगेच बघूयात. तर सिम्पली आपण आता सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कंटिन्यू करणार आहेत. सिस्टमिक कॉम्प्लिकेशनमध्ये पहिले आपल्याला सेप्टिसेमिया, स्प्रेड ऑफ इन्फेक्शन इन टू द ब्लड स्ट्रीम. म्हणजे आता सेप्टिसेमिया म्हणजे मिया मीन्स ब्लड, एवढं तर माहिती आहे आपल्याला. तर जे पण इन्फेक्शन स्प्रेड होणार आहेत ते आता ब्लडमध्ये स्प्रेड झालं तर त्याला सेप्टिसेमिया म्हणायचं. मग त्याचे साईन सिम्पटम्स काय असतील, फिवर, चिल्स, हायपोटेन्शन आहे आणि टॅकिकार्डिया, हे सेप्टिसेमियाचे साईन सिम्पटम्स असतील. एअर इम्बोलिझम काय आहे, तर एअर एंटरिंग इन टू द सर्क्युलेशन. एअर एंटरिंग इन टू द सर्क्युलेशन म्हणजे आपण जे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आय व्ही कॅन्युलेशन्सचे बघत आहेत, त्या आय व्ही कॅन्युला आपण इन्सर्ट केला सपोज टू बी, आणि आय व्ही सेट असतो, आपण सपोज टू बी RL कनेक्ट करत आहे आय व्ही फ्लूइड आणि त्याच्या आय व्ही सेटमध्ये थोडीशी एअर ती रिमेनिंग राहिली आणि तसंच आपण कनेक्ट केलं तर तिथं इम्बोलिझम बसू शकतो पेशंट्सला, एअर इम्बोलिझम. इथे जनरली मोर दॅन 10 cc पेक्षा जर एअर जर जास्त पास झाली तर ती सगळ्यात जास्त डेंजरस असते. तर सडन डिसॅपनिया, चेस्ट पेन, सायनोसिस हे साईन सिम्पटम्स असतील.
सो सडनली आपल्याला एअर रिमूव्ह करणे ट्युबिंग्सपासून आणि कनेक्शन सिक्युअर करणे हे त्याचं मॅनेजमेंट झालं. तर सिम्पली बघूया. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्समध्ये सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्समध्ये थर्ड कॉम्प्लिकेशन आहे फ्लूइड ओव्हरलोड. फ्लूइड ओव्हरलोडमध्ये कॉमनली आपल्याला एल्डर पेशंट्समध्ये, कार्डियक पेशंट्समध्ये आणि रिनल पेशंट्समध्ये बघायला मिळतं. तर हे कशासाठी कशामुळे त्याचे साईन सिम्टम्स काय असणार? रेज डिसॅपनिया, त्यानंतर रेज प्रेशर आणि क्रॅकल्स इन लंग्स आपल्याला साऊंड ऐकायला येणार. त्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शनसुद्धा होऊ शकतं सिस्टमिक कॉम्प्लिकेशन्समध्ये. तर त्याचे कॉलेज काय असू शकतं? काय असू शकतात? तर आयव्ही ड्रग्स, आयव्ही फ्लुइड्स, त्यानंतर पेन, इचिंग आणि ॲनाफ्लेक्सिस. ॲनाफ्लेक्सिस काय? ॲनाफ्लेक्टिक रिॲक्शन हे ॲलर्जिक रिॲक्शन्समुळं कॉज होणारी एक सिरियस इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी सिच्युएशन असते. तर त्यानंतर आपलं फिफ्थ जे कॉम्प्लिकेशन आहे ते इंटरेस्टिंग आहे, पल्मोनरी इडेमा. तर पल्मोनरी इडेमा का कॉज होऊ शकतं? तर फ्लूइड ओव्हरलोड झाला सपोज टू बी एखाद्या पेशंट्समध्ये, आणि त्या पेशंट्समध्ये जर समजा आपण बघितलं की हार्ट जर ते आहे फ्लूइड ओव्हरलोड झाला. फ्लूइड ओव्हरलोड झाल्यानंतर हार्ट जे आहे ते हार्ट अनेबल टू पंप दॅट फ्लूइड, आणि त्यामुळे जे आहे ते बॅकफ्लो होणार ब्लडच्या लंग्समधून, आणि त्यामुळे पल्मोनरी इडेमा कॉज होणार. का होणार तसं? कारण की सपोज टू बी आपण जर एकदाच खूप सारं आयव्ही फ्लूइड पेशंट्समध्ये जर ॲडमिनिस्टर केलं तर एक सिच्युएशन अशी येणार की पेशंट जर कार्डियक पेशंट्स असेल किंवा रिनल पेशंट असेल तर त्याला प्रॉपरली जे आहे ते ब्लड पंप नाही करू शकत. त्यानंतर मग एक सिच्युएशन अशी येणार की इथनं ब्लड जे आहे आपल्याला राईट व्हेंट्रिकल्समधून प्रॉपरली जे आहे ते नाही जाणार आहे या आर्टरीजमधून, आणि सेम लेफ्ट व्हेंट्रिकलमधून पण ब्लड प्रॉपरली पंप नाही होणार, आणि इथून पण मग बॅकफ्लो होणार लंग्समधून, आणि पल्मोनरी इडेमा ही सिच्युएशन प्रोड्यूस होऊ शकते. तर आता सिम्पली आपण एवढा वेळ शिकलो जवळपास 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते समराईज करूया की कॉम्प्लिकेशन्स बेसिकली काय काय होते. तर लोकल कॉम्प्लिकेशन्समध्ये आपण सांगितलं इन्फिल्ट्रेशन, एक्स्ट्राव्हेसेशन, फ्लेबायटिस, थ्रोम्बोफ्लेबायटिस, हेमॅटोमा, इन्फेक्शन. त्याची ट्रिक शॉर्ट टर्मली लक्षात ठेवू शकतो IEPTHI म्हणजे IPT. इन्फिल्ट्रेशन परत एकदा रिवाइज करूया. इन्फिल्ट्रेशन काय होतं? तर आय फ्लुइड सराउंडिंग टिश्यूमध्ये ॲक्युमुलेट झाले तर इन्फिल्ट्रेशन म्हणलं होतं. एक्स्ट्राव्हेसेशन काय होतं? तर एक्स्ट्राव्हेसेशन असं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेसिकल ड्रग्ज आहेत ते सराउंडिंग टिश्यूजमध्ये ॲक्युमुलेट झालेले होते कुठेतरी. फ्लेबायटिस काय होतं? फ्लेबायटिसमध्ये सिम्पली त्या व्हेन्सच्या वॉल्सचं इन्फ्लामेशन झालेलं होतं. थ्रोम्बोफ्लेबायटिस काय होतं? थ्रोम्बस फॉर्म होणार फ्लेबायटिससोबत, त्याला आपण थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणलं. थ्रोम्बस काय असणार? तर ब्लडचा क्लॉट असणार. आणि पुढं काय होतं? हिमॅटोमा. जर ब्लड टिश्यूजमध्ये ॲक्युमुलेट झालं तर त्याला हिमॅटोमा म्हणलं होतं. इन्फेक्शन सिम्पली जर आपण असेप्टिक टेक्निक्स फॉलो नाही केलं तर इन्फेक्शन्स प्रोड्यूस होऊ शकतात. तर हे झालं सगळं लोकल्समध्ये. सिस्टमॅटिकमध्ये जस्ट बघितलं, त्याची ट्रिक सिम्पली लक्षात ठेवा. साफा पी म्हणजे सेप्टिसेमिया, म्हणजे जर ब्लडमध्ये इन्फेक्शन झालं तर सेप्टिसेमिया. एअर इम्बोलिझम म्हणजे इम्बोलिझम आपण सांगितलं होतं. थ्रोम्बस म्हणजे एका जागेवरून थ्रोम्बस असतो, तो जर दुसऱ्या जागी गेला तर इम्बोलसमध्ये कन्वर्ट करतो. एअर इम्बोलिझममध्ये 10 cc पेक्षा मॅक्झिमम एअर जर गेलं त्यामुळे पेशंट्समध्ये सिरियस सिच्युएशन्स प्रोड्यूस होऊ शकतात, आणि ते एअर इम्बोलिझम असणार. त्यानंतर फ्लूइड ओव्हरलोडमध्ये जर कार्डियक किंवा रिनल पेशंट्समध्ये जनरली सिस्टमॅटिक कॉम्प्लिकेशन्समध्ये होऊ शकतात. त्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शन्स, आणि लास्ट ऑल पल्मोनरी एडेमा. तर हे सगळे बघितले आपण आज IV कॅन्युलेशन्सचे कॉम्प्लिकेशन्स. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू, आणि मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही एक सबस्क्राईब केलेलं मी कधीच वाया जाऊ देणार नाही. मी नेहमी एक नवीन टॉपिक आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला टॉपिकच टाकणार आहे. त्यामुळे लाईक, शेअर जरूर करा. थँक्यू सो मच.